काय सांगणार की महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या महिन्याभर आलेली आहे. कशा प्रकारची तयारी आहे आणि युती संदर्भात आपला काय प्रस्ताव असणार आहे? बघा, टोटल 16 प्रभाग आहे आणि 65 कॉर्पोरेटरची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आम्ही गेल्या काही दिवसापासून फॉर्म वाटप करत होतो. चांगला प्रतिसाद लोकांचा भेटतो. 500 पेक्षा जास्त 500 पेक्षा जास्त फॉर्म आमच्याकडून लोक घेऊन गेलेले आहे आणि 350 पेक्षा जास्त लोकांनी जमा केलेले आहे. आणि रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसानंतर महापौरचा झेंडा भारतीय जनता पार्टी फडकणार. बरं, एक राजकीय प्रश्न. लोणीकर आणि दानवे बऱ्याच वर्षानंतर एकत्र आलेले आहेत. जालन्यात खोतकर आणि गोरंट्याल यांचं मनोमिलन होईल, बिलजिमा होईल अशी चर्चा आहे. मी सांगतो की 2 मॅच्युअर्ड लोक एकत्रित येऊ शकतात. पण एक अनमॅच्युअर्ड आणि एक मॅच्युअर्ड कधी एकत्र येऊ शकत नाही. म्हणजे खोतकर अनमॅच्युअर्ड आहे. तर तुम्ही समजून घ्या, मी ते बोलत जनता तसं बोलते, मी बोलत नाही ते. घोडे फरार. आम्ही भाजपचा टांगापलटी घोडे फरार करू असं हो, खोतकर हो, म्हणाले. हो, 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 हो. मला माहीत पडलं ज्या दिवशी दानवे साहेब आणि लोणीकर एकत्रित झाल्यानंतर यांनी असं बोललं की टांगा पलटी आणि गोळे फरार. आता हा बाबू पवार आहे ना, त्याचा डायलॉग आहे. याचं पण नाही, ते चोरून आणलं आहे. एक. दुसरा, त्याचा टांगा तर त्या धुल्यामध्ये पलटला आहे त्याचा टांगा आणि त्याचा घोडा फिरतो जामीनसाठी हायकोर्टात. जर असंच बोलत पाहिलं ना, मग त्याच्या घोड्याला सुप्रीम कोर्टकडून पळवून आणणार. हां, ते लक्षात ठेवलं पाहिजे. असं बोलणं बरोबर नाही. तुम्ही पळवणार तो घोडा. मग काय आहे, तो जर आम्हाला आमच्या पार्टीबद्दल असं बोललं तर आम्ही काय सोडणार का त्याला? माझा थोडी अपमान आहे ते, आमच्या पार्टीचा अपमान आहे. मग तो वाचला कोणामुळे रे? धुलिया प्रकरण, त्याचा टांगा पलटलं ना, त्या दिवशीपासून बॅकफूटवर आहे ना. त्याला कोणती रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही. त्याने हा व्यवहार केला म्हणून आमदाराचे आचारसंहिता केले. मुख्यमंत्री आणि डेप्टी मुख्यमंत्री तिन्ही बसून. त्या लोकमतमध्ये आले, तुम्ही बघा. आणि याचं नाव उल्लेख आहे त्यात धुलिया प्रकरण आणि याचं नावाने उल्लेख आहे की असं वागतात म्हणून आमदाराच्या आचारसंहिता पहिल्यांदा बघायला भेटतं. माझं आणि गोरंट्याल यांचं काही व्यक्तिगत शत्रुत्व नाहीये किंवा माझ्या त्यांच्या मनाविषयी कुठलीही कटुता नाही आहे. जे काही त्यांच्या मनात आहे असं खोतकर म्हणतात. मुख में राम बगल में छुरी असला व्यक्ती येतो. ते तोंडात एक असतं, पोटात एक असतं, तोंडात एक असतं. पर्सनल जाण्याचं काम तोच करतो. तर रावसाहेब दानवेचं असेल, राजेश टोपेचं असेल, माझा असेल, व्यक्तिगत तो जातो. इतिहास बघा तुम्ही. आम्ही कधी व्यक्तिगत गेलं नाही. मी नवीन आमदार असताना विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. त्याच्या दर्शना प्रकरणात मग जर मी मागे लागला असतं ना, तर जेलमध्ये गेला असतं, तर अख्खा कुटुंब जेलमध्ये गेलं असतं. ते गेलं नाही त्याचं. प्रेषित पण माझ्यासाठी त्याचे 7 फाईल आहे माझ्याकडे, 7. मला जर मी हायकोर्टात एक रीट दाखल केली ना, तो कुठं जाईल ते माहीत नाही. आपण जात नाही. तो करतोय नाटक. आणि तो काय करतो? नगरपालिकाची इन्क्वायरी काय झालं? नगरपालिकेमध्ये काय नसताना उगाच 2दा इन्क्वायरीला काय झालं? मग व्यक्तिगत कोण चाललं? दुश्मनी कोण करतो? तो करतो की आम्ही करतो? आणि एक शेवटचा प्रश्न. आम्ही शेवटपर्यंत भाजपसोबत युतीसाठी तयार असणार आहात. मात्र भाजपने त्यांचा प्रस्ताव द्यावा आणि चर्चा करावी. आम्ही कधी म्हटलो का सेनासोबत युती करायची? तेच म्हणतात ना, तुम्हाला जर युती करायचं तुम्ही प्रस्ताव द्या ना, नाही कोण म्हटला? तुमचा आंबेकर मला येऊन भेटतात. तुमचे सीनियर नेता, मी नाव सांगत नाही, त्यांचे मला फोन येतात. त्यांचे सीनियर नेते माझे मित्र आहेत, ते क्लोज फ्रेंड्स आहे माझे. ते म्हणतात कैलाश युती करा आणि मला त्यांच्याकडून प्रस्ताव तर येऊ द्या ना. त्याने प्रस्ताव पाठवला की बा असा प्रस्ताव 65 प्रभागमध्ये आमचे एवढे नगरसेवक राहील, तुमचे एवढे नगरसेवक राहील आणि त्याच्यानंतर कसं इलेक्शन रणनीती ते करायचं ना. फक्त टीव्ही समोर बोलणे आणि पब्लिकमध्ये बोलणे बरोबर नसतं ना. तुम्हाला जर प्रस्ताव तुम्हाला करायचे तर प्रस्ताव द्या. बरं, महापालिका निवडणूक जाहीर झालेली आहे. तुमच्या अनोख्या अंदाजामध्ये विरोधकांना काय तुम्ही आव्हान कराल शिवसेनेच्या नावाने? विरोधक जर झाले तर युती झाली तर वेगळी शेर राहिला, पण विरोधक झाले तर असं बोलणं, सवेरे का सूरज शाम तक ढल जाएगा, सवेरे का सूरज शाम तक ढल जाएगा, कि बुझे हुआ चिराग फिर से जल जाएगा, वक्त की दरिया में जरा तूफानों को तो आने दो, कौन कितने पानी में पता चल जाएगा.